हाय गाईज, आता मी आली आहे तलावपालीला ठाण्यामध्ये आणि इकडे मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचा. ऍक्च्युली मला पाऊस हवा होता पण पाऊस अजून पडला नाहीये. मी आलेली इकडेच विक्रोळीला आणि विक्रोळीचा कार्यक्रम करून मी म्हंटल तलावपाली फिरून येते आणि मस्त वाटते इकडे. एकदम थंड थंड हवा येते. आता मी जाते भेळ खायला आणि पाऊस आलेला आहे. Yes! भेळ खाते बाळू. तुम्हाला पण इकडे येऊन भेळ खायची ना तर नक्की या, कारण इकडे पावसाळ्यात येऊन भेळ खाणं, चाय पिणं, पावसामध्ये भिजणं एक वेगळीच मजा आहे. ये इकडे ये ग, बस ग. भेळ खाणार ना, बस भेळ खा. घे खा खा, घे पूर्ण तुझ्या हातात, घे पकड. काय मस्त आहे चहा. आता मी इकडे जाऊन चहा पिते. हे भारी वाटतंय यार. हे बघा, तर हे आहे गडकरी नाट्यगृह. हे बघा, काढलं पण त्यांनी, टाकलं त्यांनी. इथं मग उडी मारतोय फिश. ओ फिश दाखवा ना, फिश दाखवा वरती. ओ अंकल, ओ बोट वाले अंकल, उनको यार उनको आवाज नहीं जा रहा है क्या? तर ज्यांना पण कोर्ट मॅरेज करायचे त्यांना सांगते, इकडे तलावपालीला थेट तिकडून आलात ना सरळ की हे आहे इकडे कोर्ट मॅरेज. तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे जे काही तुम्हाला लग्न करायचं आहे ते होतात. मी पण करेन कोर्ट मॅरेजेस, तर बघूया. गाईज, माझा पण एक बॉयफ्रेंड असं तर इथे येऊन बसली असते यार. बिचारी मी सिंगल. एक बॉयफ्रेंड मला पाठवाल का पोस्टाने, म्हणजे मी पण इकडे येऊन बसेन. मस्त वाटते यार. हे बघ, सगळेजण कपल्स आहेत. मौसम आहे मस्ताना, बॉयफ्रेंड नसताना. बघ अशी घसरून पडली तर. हे बघा केवढं सुंदर आहे. रस्त्यामध्ये साचलेलं जे पाणी असतं ना, तर पाय धुवायला मला मजा येते. हे बघा, लोक वेड्यात काढतात पण मला मस्त वाटतं. ही ना पावसाळी नाहीये. क्रॉक्स मी आज घातले नाहीत, मी प्रोग्रामला गेलेली ना, मग क्रॉक्स मी घातले नाहीत. तर हे पावसाळी आहेत म्हणून तुटतील म्हणून मी हातात घेतले ना. मला समोर ना जिलेबी वाला दिसतोय, मला जिलेबी खावायची वाटते. वाव, आता जिलेबी आणि पापडी मागवली तर येते. माझी फेवरेट आहे जिलेबी. मला गरम गरम जिलेबी खूप आवडते. आता खाऊया. येते. आय एम सो एक्सायटेड. काय, तर ही जिलेबी मी खाते, मस्त गरम गरम आहे. ऍक्च्युली पापडी पण मिळाली ना सोबत. पापडी हे जलेबी त्यात चारच झाला. तुम्ही बोलाल की जलेबी तुला हे अचानक कशी आवडली. अचानक नाही, लहानपणापासून माझी फेवरेट आहे. पण मला गरम गरम जलेबी खायला आवडते. आणि तिथे ठाण्यामधलं एकमेव असं हे कोणतं जलेबीवाला आहे, मुंबादेवी जलेबीवाला फेमस आहे. मी पहिलं पण खूप वेळा इथे येऊन खाल्ली आहे. आणि ही जलेबी इथे गरम गरम करून मिळते. जसं आपल्याला बाहेर कसं जलेबी मिळते पण गरम गरम नसते, पण ही गरम गरम आहे. असली घी मधून असते, तेलामध्ये नाही फ्राय करायची, घी मध्ये. वा,
इकडे बोटिंग साठी जायचं असतं. हे बघा आतमध्ये बघा, जर तलावपालीमध्ये इकडे जर बोटिंग करायचं असेल तर हे सगळं आहे. इकडे येऊन आपण आतमध्ये जायचं, मस्त फिरायचं, एन्जॉय करायचं. मोबाईल घेऊन जाऊ शकतो ना. बापरे, पडायची नाही ना, हालत नाही ना. इकडे बसते मी, भरेपर्यंत थांबणार काय, तर इकडे बसते मी आता. हे बघा सगळे लोक आहेत आमच्या सोबत. ये असा दिसं ओढून द्यायचं मला. हात बी जोडून द्यायचे. मासे गाईज, हे बघा तलाव बनलेला. इकडे आम्ही बघत असतो इथून नेहमी लोकांना. तर गाईज आता मस्त मज्जा केली मी. मला वाटलं इकडे मगर असतील, पाण्यामध्ये तळावामध्ये मगर असतील आणि मासे पण असतील, पण मगर नाहीयेत, मासे पण नाहीयेत. माझा हात कोणी चावलेला नाहीये. आता आम्ही मस्त अशी गोल फिरून आलेलो आहोत. कोण कोण तलाववालीला आलेला आहे, बोटिंग केले ते तुम्ही पण मला कॉमेंट मध्ये सांगा. आणि मस्त वाटलं, भारी वाटलं. आता आम्ही उतरते, आमची जवळ आली आहे बघा, ते बघा तिथेच. आता आम्ही उतरणार आहोत. बोट थांबलेली आहे, हळूहळू हळूहळू थांबलेली. बाबा भीती वाटते. तर आता मी घरी जाते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ कशी वाटली ती तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा. बाय, टेक केअर.